नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तयारी नवोदय परीक्षेची 2026-27 मध्ये आपलं स्वागत आहे. करुणा अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपल्याला नवीन टॉपिक बघायचा आहे, ॲव्हरेज. ॲव्हरेज काय असतं? ॲव्हरेज म्हटलं म्हणजेच याला सरासरी म्हणतात. सरासरी. ॲव्हरेज इज द सम ऑफ दी ऑब्झर्वेशन्स ऑफ दी सेम काइंड डिव्हायडेड बाय दी टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. म्हटलं म्हणजेच काय असते? ॲव्हरेज म्हणजे सरासरी म्हटलं म्हणजेच काय असते की बेरीज करायची असते. जे काही ऑब्झर्वेशन्स असतात त्याची बेरीज आणि त्याला भागीला टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन्स. एक्झाम्पल बघूया आपण एखादं. सपोज आपल्याला ॲव्हरेज घ्यायचं आहे. ॲव्हरेज घ्यायचं आहे आपल्याला 1, 2, 5, 7 आणि 10 या 5 नंबरचं आपल्याला काय घ्यायचं आहे? ॲव्हरेज घ्यायचं आहे. तर 1, 2, 5, 7 आणि 10. तर याचं कसं घ्यायचं सरासरी? बघा कसं ॲव्हरेज काढायचं. किती नंबर्स आहेत टोटल? 1, 2, 3, 4, 5 नंबर्स आहेत. त्या सगळ्यांची काय करायची आपल्याला? सम करायची आहे. सम म्हटलं म्हणजे सगळ्यांची बेरीज करू. म्हणजे 1 + 2 + 5 + 7 + 10 डिवाइड काय करायचं? बाय द टोटल नंबर्स ऑफ ऑब्झर्वेशन. किती आहेत टोटल नंबर्स? 5 आहेत. म्हणजे 5 डिवाइड केले याला. याची ॲडिशन करा. 10 7 17, 17 3 20, 20 5 25, 25 डिवायडेड बाय 5. 5 5 25. म्हटलं म्हणजे आन्सर काय येईल? 5. म्हणजे सगळ्यांची सरासरी किती झाली? सगळ्यांचं ॲव्हरेज किती झालं? तर 5 ॲव्हरेज झालं. त्यानंतर बघूया आपण. इफ द नंबर्स आर इन सिरीज अँड द टोटल नंबर्स आर ऑड देन देअर ॲव्हरेज इज मिडल नंबर. जर टोटल नंबरची सिरीज दिलेली असेल आपल्याला, यांचं ॲव्हरेज काढायला असं लावलेलं आहे आणि ते ॲव्हरेजची सिरीज काय असेल? ऑड असेल. नंबर्स काय असतील? ऑड नंबर्स असतील. तर देअर ॲव्हरेज इज मिडल. म्हणजे त्यांचं ॲव्हरेज जे आहे त्यांची सरासरी काय असते? मधला नंबर्स असतो, मिडल नंबर असतो. एक्झाम्पल बघूया एखादा आपण. सपोज मी एक्झाम्पल घेतलं 3, 5, 7, 9, 11. ठीक आहे, हे नंबर्स घेतले. एक नंबर्स आहेत 3, 5, 7, 9 आणि 11. तर यांचं काय काढायचं आहे आपल्याला? ॲव्हरेज काढायचं आहे. तर ॲव्हरेज काढताना किती होतं बघा. त्यांचं ऑड नंबर्स आहे ते 1, 3, 5, 7, 9 आणि 11. टोटल नंबर्स किती आहेत? 5 आहेत. तर ऑड नंबर्स जेव्हा असतात तेव्हा त्यांचं ॲव्हरेज कसं फाइंड करायचं? तर त्याचा ॲव्हरेज काय असते? मिडल नंबर. मिडल नंबर कुठला आहे याचा? 7 आहे. म्हटलं म्हणजेच काय झालं याचं ॲव्हरेज किती झालं याचं? 7. एकदम सिम्पल आहे. त्यानंतर बघूयात तिसरा पॉईंट बघा. इफ द नंबर्स आर इन सिरीज अँड द टोटल नंबर्स आर इव्हन देअर ॲव्हरेज इज ॲव्हरेज ऑफ द मिडल 2 नंबर्स. म्हटलं म्हणजे जर नंबर्स हे इव्हन नंबर्स असतील, आणि त्यातलं ॲव्हरेज काय येईल मग त्यांचं? मिडल 2 नंबर्स, मधले 2 नंबर्स. एक्झाम्पल बघूया एखादं. एक्झाम्पल सपोज मी घेतो 1, 3, 5, 7, 9 आणि 11. हे नंबर्स घेतले. किती नंबर्स आहेत टोटल? 6 नंबर्स आहेत. म्हटलं म्हणजेच काय? इव्हन नंबर्स आहेत. इव्हन नंबरचं काय असते? मधले 2 नंबर्स हे त्यांचे ॲव्हरेज असते. मधले 2 नंबर्स कोणते आहेत? 5 आहे आणि 7 आहे. या दोघांची काय करायची आहे? ॲडिशन करून घेऊ. 5 + 7 डिवायडेड बाय 2. किती येईल? 5 + 7 12. 12 डिवायडेड बाय 2. 12 डिवायडेड बाय 2 आन्सर काय येईल? 6. म्हटलं म्हणजे या 6 नंबरचं 6 येईल. किती येईल ॲव्हरेज यांचं? टोटल 6 नंबरचा 6 ॲव्हरेज येते. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघूया. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 6 ऑड नॅचरल नंबर्स. पहिल्या 6 नॅचरल नंबरचा, नैसर्गिक संख्यांचा ॲव्हरेज काढायचा आहे, सरासरी काढायची आहे. ऑप्शन आहेत 5, 6, 7 आणि 9. तर कसं काढावं लागेल? ॲव्हरेज कसं काढावं लागेल? तर सगळ्यांची पहिले काय करावं लागेल आपल्याला? सर्वात आधी 6 ऑड नंबर्स घ्यावं लागतील. सर्वात आधी पहिले 6 ऑड नंबर्स कुठले होतील? आता ॲव्हरेज काढायचं आहे मला. तर पहिला ऑड नंबर आहे 1. दुसरा आहे 3 + 5 + 7 + 9 + 11. म्हणजे हे स्टार्टिंगचे 6 ऑड नंबर्स आहेत. यांचा ॲव्हरेज घ्यायचा म्हटलं म्हणजे किती नंबर्स आहेत? ते 6 नंबर्स आहेत. तर डिवायडेड बाय 6 करा आणि या संख्यांची ॲडिशन करा. या सगळ्यांची ॲडिशन किती येईल बघा? 36. किती येईल? 36. 36 डिवायडेड बाय 6 म्हटलं म्हणजे ॲन्सर काय येईल भेटेल आपल्याला? 6 6 36. म्हणजे ॲन्सर येईल 6. 6 6 36 बसेल. ऑप्शन नंबर बी. दुसरा क्वेश्चन बघा. व्हॉट इज द ॲव्हरेज ऑफ द नंबर्स 15, 18, 20, 21 अँड 26. 20 and
26 यांचं काय काढायचं आहे आपल्याला, ॲव्हरेज काढायचं आहे. नंबर्स दिलेले आहेत, त्या ॲव्हरेजसाठी सिम्पल फॉर्म्युला माहीतच आहे आपल्याला. ॲव्हरेज इज इक्वल टू जे नंबर्स दिलेले आहेत ना त्यांची सगळ्यांची ॲडिशन करून घ्या. 15 प्लस 18 प्लस 20 प्लस 21 प्लस 26 डिवायडेड बाय किती नंबर्स आहेत, एकूण 3 आणि 3 6 नंबर्स आहेत, सॉरी 5 नंबर्स आहेत, डिवायडेड बाय 5 करा यांना. ठीक आहे. त्यानंतर या सगळ्यांची ॲडिशन किती होईल, 15 प्लस 18 प्लस 20 प्लस 21 प्लस 26 किती येते, 100 ॲडिशन येते. सम किती येईल, 100 डिवायडेड बाय 5 करा. 5 1 5 5 2 10 म्हटलं म्हणजे ॲन्सर भेटेल आपल्याला 20 म्हटलं म्हणजे एकूण या संख्यांचा ॲव्हरेज किती झाला, 20 झाला. ऑप्शन नंबर बी बरोबर राहील ॲन्सर. तिसरा क्वेश्चन बघूया. द ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स इज 12 इफ 2 ऑफ द नंबर्स आर 13 अँड 15 देन व्हॉट इज द थर्ड नंबर. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, थर्ड नंबर फाइंड करायचा आहे. आणि आपल्याला किती नंबर्स दिलेले आहेत, 2 नंबर्स दिलेले आहेत आणि 3 नंबर्सचा ॲव्हरेज काढायचा आहे. सिम्पल आहे. ॲव्हरेजचा फॉर्म्युला ॲव्हरेज इज इक्वल टू किती दिलेला आहे आपल्याला, 2 नंबर्स दिलेले आहेत 13 आणि 15. 13 प्लस 15 करावं लागेल आपल्याला, कारण की ॲव्हरेज घेताना आपण त्या नंबरची ॲडिशन करतो. आणि तिसरा नंबर जो आहे तो फाइंड करायचा आहे. म्हणजे त्याला आपण सपोज x समजूया आणि या तिघांची बेरीज करून डिवायडेड बाय 3 करायचं आहे. 3 का बरं करायचं, कारण की 3 नंबर्सचा आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे म्हणून डिवाइड बाय 3. परंतु इथं आपल्याला ॲव्हरेज जो दिलेला आहे तो व्हॅल्यू दिलेली आहे. किती आहे ॲव्हरेज, 3 नंबरचा ॲव्हरेज किती दिलेला आहे, 12 दिलेला आहे. म्हणजे ॲव्हरेज खाली 12 लिहून घेऊयात आपण. इज इक्वल टू यांची ॲडिशन करून घेऊया. 13 प्लस 15 किती होईल, 28 होईल. प्लस x डिवायडेड बाय 3 करतो मी. ठीक आहे. आपल्याला व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता एक्सची जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसे की 28 झालं, 3 झालं, हे आपल्याला काही कामाचे नाहीत या साईडनं. तर याला काय करूयात आपण, इज इक्वल टूच्या पलीकडे पाठवून देऊयात. इज इक्वल टूच्या पलीकडे पाठवताना सर्वात आधी 3ला पाठवूयात. 3 इकडच्या साईडनं डिव्हिजनमध्ये आहे, तो इज इक्वल टूच्या पलीकडे गेल्यानंतर तो मल्टिप्लिकेशनला जाईल. 12 मल्टिप्लाय 3 म्हणजे कुठलीही गोष्ट जर तुम्हाला फाइंड करायची असेल तर इज इक्वल टूच्या पलीकडे जर पाठवायची असेल तर त्याच्या अपोजिट साईन होत असतं, एवढं लक्षात ठेवायचं आहे. इकडे डिव्हिजनमध्ये होतं, इकडे गेलो मल्टिप्लाय झालं, मग बाकी किती राहिली तर 28 प्लस x बाकी राहिलं. म्हणजे 12 इंटू 3 किती होतं, 32 होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 28 प्लस x. आता व्हॅल्यू कशाची फाइंड करायची आहे आपल्याला, फायनली एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर 28 पण आपल्या इकडे काही कामाचं नाही, याला परत इकडे पाठवून द्यावं. ठीक आहे. म्हणजे ॲन्सर काय येईल, 36 मायनस 28 इज इक्वल टू x भेटेल. देअरफोर फायनल x इज इक्वल टू 36 मायनस 28 म्हटलं म्हणजे किती होती, 8. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला, फायनली 8. म्हणजे तो तिसरा नंबर जो आहे ॲव्हरेज काढायला लावला होता, तो तिसऱ्या नंबरची व्हॅल्यू काय आहे, x आहे. म्हणजे हा x इज इक्वल टू किती झाला, 8. म्हटलं म्हणजे ऑप्शन नंबर बी